मी म्हणजे कल्ला, मी म्हणजे यारी, मी इन्फॉर्मेशनची दुनिया भारी. मी म्हणजे कल्ला, मी म्हणजे यारी, मी इन्फॉर्मेशनची दुनिया भारी. मी म्हणजे ड्रामा, मी म्हणजे गाणी, मी म्हणजे गप्पांची रंगत न्यारी. मीच आहे रेडिओ, मीच आहे तुमची वाणी. PCTs इन्फिनिटी, PCTs इन्फिनिटी, PCTs इन्फिनिटी, PCTs इन्फिनिटी. PCTs इन्फिनिटी 90.4 FM रिफ्लेक्टिंग यू. श्रोते हो, नमस्कार. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओवरच्या नवरात्रोत्सवात तुम्हा सगळ्यांचं स्वागत, अर्थात नवधारा या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आहे मी माधुरी, आणि आज माझ्याबरोबर आहे विराज. नमस्कार श्रोते हो, नवरात्रानिमित्त आपण ही जी काही विशेष मालिका आपण प्रसारित करतो आहोत रोज, आणि तुम्हाला माहिती आहे त्याप्रमाणे नव या संकल्पनेच्या अवतीभोवती जे विषय गुंफलेले आहेत, तर त्या विषयांपैकी आज जो विषय घेऊन आम्ही तुमच्यासमोर आलेलो आहोत तो म्हणजे नवरस. एक संस्कृत सुभाषित आहे, शृंगार हास्य करुण रौद्र वीर भयानकाः बिभत्साद्भुत शांताश्च नवनाट्ये रसाः स्मृताः. वा. म्हणजे काय? शृंगार हास्य करुण रौद्र वीर भयानक बिभत्स अद्भुत आणि शांत हे जे 9 रस आहेत हे आपल्या नाट्यशास्त्रामध्ये आणि काव्यशास्त्रामध्ये अतिशय महत्त्वाचे मानले गेलेले आहेत. आणि हे जे 9 रस आहेत हे मानवी भावनांच्या एकेका विशिष्ट पैलूचं प्रतिनिधित्व करणारे असे हे रस आहेत. आणि या 9 रसांबद्दल आज आपण या भागातनं चर्चा करणार आहोत. तर पहिला रस म्हणजे शृंगार रस. शृंगार रसाला रसांचा राजा असं संबोधलं गेलेलं आहे आपल्याकडे. आपण अनेक देवळं पाहतो, त्यातली काही प्रचंड प्राचीन देवळं आपण जेव्हा त्यांना भेटी देतो त्यावेळेला त्या मंदिरांच्या भोवती त्याच्या भिंतींवरती ज्या मूर्ती आपल्याला दिसतात त्याच्यामध्ये शृंगार रस हा प्रामुख्याने आपल्याला बघायला मिळतो. या रसाला रसांचा राजा म्हणण्याचं कारण असं आहे की त्याच्यामध्ये प्रेम आहे, त्यात सौंदर्य आहे, त्यात एकमेकांविषयी वाटणारी आपुलकी आहे, आकर्षण आहे. आणि शृंगार म्हटल्यानंतर आपल्याकडे अशी एक ढोबळ संकल्पना असते की शृंगार म्हणजे तो शारीरिकच असतो असं नाही. तर शारीरिक प्रेमाच्या पुढे जाऊन एकमेकांविषयी जे काही वाटतं त्या भावनांचा सगळा समुच्चय या शृंगार रसामध्ये येतो असं म्हणायला हरकत नाही. अगदीच. आणि तू म्हणालास ना की तो राजा आहे का, असं मला एक वेगळा त्याला विचार जोडावासा वाटतो. जसं तू म्हणालास की शृंगार म्हणजे फक्त शारीरिक प्रेम नाही, आणि एकीकडे असं आहे की शारीरिक प्रेमाशिवाय शृंगार पूर्ण नाही. बरोबर. त्या शारीरिक प्रेमाला किंवा त्या शारीरिक शृंगाराला सर्जनाची जोड आहे विराज आपल्याकडे. अगदी. आणि त्यामुळे जी मूळ आपण म्हणतो ना की मानवी जन्मच होतो आणि त्यानंतर सगळ्या रसांचं प्रगटीकरण पूर्ण आयुष्यभर होत असतं त्याच्याकडून. पण मूळ किंवा राजा तो का, कारण तो मूळ आहे त्याचं. शृंगाराशिवाय उत्पत्ती होऊ शकत नाही, आणि म्हणून त्याला कदाचित ते वरचं स्थान दिलेलं आहे. हा शृंगार जितका सात्विक, जितका चांगल्या भावाने केलेला, जितका सदाचाराने केलेला, तो जसा समाज स्वास्थ्यासाठी पोषक असा ठरणारा आहे. पण जसं म्हणतो आता या 9 रसांमध्ये पण आपण बघणार आहोतच की सगळ्याचं संतुलन पाहिजे. बरोबर. त्यामुळे प्रत्येकच रस हा पुढे बोलताना सुद्धा संतुलन महत्वाचं. अगदी. म्हणजे शृंगार अति होऊन चालणार नाहीये आणि शांतताही अति होऊन चालणार नाहीये. आपल्याकडे षड्रस अन्नाची संकल्पना आहे. हे 6 रस जसे आपल्या रोजच्या आहारामध्ये आपल्याला गरजेचे असतात, तसेच हे 9 भाव किंवा 9 रस आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये खूप महत्वाचे असतात. आणि ते सगळे रस आपण जाणीवपूर्वक अनुभवतो आहोत का, ते आपल्याला जाणवतात का मुळात, पहिली गोष्ट याकडे आपलं लक्ष असायला हवं. राधाकृष्णाचं नातं हे शृंगार रसाचं आपल्याकडे अतिशय उत्कट असं उदाहरण म्हणता येईल. वा.
खरंच छान. आता याला पण बघ, ह्याला पण ती छान भक्तीची जी किनार मिळालेली आहे ना, त्याने त्याला शालीनता प्राप्त झालेली आहे, त्याला एक आदर मिळालेला आहे. त्यामुळे शृंगार पण करावा तर कसा, तर तो असं आपण म्हटलं की राधाकृष्णासारखा, तर त्याला किती छान अर्थ मिळतो. खरंय. आणि मगाशी आपण जसं सुरुवात केली त्यावेळेला म्हणालो की काव्यशास्त्रामध्ये किंवा नाट्यशास्त्रामध्ये या रसांचा प्रामुख्याने वापर केला जातो प्रत्यक्षात. तर आपल्याकडच्या ज्या जुन्या लावण्या जर का तू ऐकल्यास माधुरी, तर त्याच्यामध्ये ह्या सत्शील शृंगार रसाचा फार सुंदर वापर केलेला आपल्याला आढळतो. तिथे कुठेही तुम्हाला अश्लीलता किंवा वल्गर असं तुम्हाला काहीही ऐकायला मिळत नाही. त्या सात्विक लावण्या आहेत, पण तो शृंगार तुमच्यापर्यंत पोचल्या वाचून राहत नाही. क्या बात आहे. त्यानंतरचा रस आहे तो म्हणजे हास्यरस. आपण आत्ताही हसतोय. खरं तर आपल्याला हसायला खरंच काही कारण लागतं का? दोन माणसं एकमेकांसमोर आले की आपण ग्रीट करतो, आनंदाने त्यांना चांगल्या दिवसाच्या शुभेच्छा देतो. सकाळी गुड मॉर्निंग असे आपण अनेक मेसेजेस पाठवत असतो किंवा इमोजीसचा वापर आपण सातत्याने व्हॉट्सअपवरती करत असतो. तर हास्य हा आपला जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. मूल जन्माला आल्यानंतर रडतं हे खरी जरी असली तरी सुद्धा त्यानंतर ते हसतं, आणि ते त्याच्या रडण्यापेक्षा आपल्याला त्याचं हास्य जास्त आवडतं. त्यामुळे हसणं हे फार महत्वाचं आहे ना. हे हास्य जन्माला कशात नाही येतं. एखादा विनोद असेल, एखादी घटना तुमच्या समोर घडत असेल तर आपल्याला पटकन हसायला येतं. हसणं जाणीवपूर्वक होत नाही तर ते हसायला येतं. करेक्ट. खरंय. आणि आत्ताच्या या सगळ्या आपल्या जे शतक सुरू आहे आता, आपण रोबोट्सला सुद्धा आपल्यामध्ये सामावून घेण्याच्या मार्गावर आहोत. अशा याच्यामध्ये हे हास्य जे आहे ना, ही काही शक्ती अशा ज्या आहेत ज्या माणसाकडेच राहणार आहेत, त्या क्रिएट करता येणं दुसऱ्या कुठल्या, जसं की आता मी AI चं नाव घेतलं किंवा रोबोटचं नाव घेतलं, तर ते त्याला कसं शिकवायचं आहे की इथे हस म्हणून. कदाचित याचे सुद्धा उपाय आपल्याला सापडतील, पण ताकद काय माणसाची की तो हसू शकतोय, तो रडू शकतोय. बरोबर. कारण त्या प्रकारच्या भावना, त्या प्रकारचे विचार त्याला करता येत आहेत. त्यामुळे आत्ताच्या या काळामध्ये हास्य ही आपल्याकडे असलेली खूप मोठी ताकद आहे असं म्हणायला हवं. कितीही कुठल्याही प्रकारचा ताण असो, पण फक्त आरसात बघून चला विनाकारण तुम्ही एक हास्य स्वतःसाठी जरी दिलत, स्वतःकडे बघून जरी हसलात, तरी खूप मोठा दिलासा आपल्याला त्या क्षणी मिळतो आणि आजूबाजूचे जे ताण आहेत थोडे तरी का होईना ते सैलावतात. खरंय. आणि हास्याला खरं तर टॉनिक म्हटलेलं आहे. आपलं आरोग्य नीट राहण्यासाठी, म्हणजे आपण निरोगी राहण्यासाठी हसणं हे फार महत्वाचं आहे. आपण अनेक ठिकाणी बघतो की जे ज्येष्ठ नागरिकांचे हास्य क्लब खास चालवले जातात. कदाचित दिवसभरात तेवढं हसणं होत नसेल किंवा दिवसभरात कदाचित त्यांचं बोलणंच एकमेकांशी होत नसेल, तर त्यावेळेला जाणीवपूर्वक हसणं, ते पोटाचे स्नायूंना तो व्यायाम मिळणं, चेहऱ्याच्या स्नायूंना व्यायाम मिळणं, त्यायोगे प्राणायाम होणं आणि एकूण आपल्या श्वसन यंत्रणा जी आहे ती सुस्थितीत राहणं, हे हसण्याचं एक मुख्य प्रयोजन आहे म्हणा किंवा मुख्य देणगी आहे म्हणा आपल्या आरोग्याला मिळालेली. आणि आपल्या अवतीभोवती अशी अनेक मंडळी आपण पाहतो की त्यांना खूप विवंचना असतात, खूप दुःख असतात, पण कायम चेहऱ्यावरती एक स्मित ठेवून ते जगत असतात. आणि तू म्हणालीस तसं की हे स्मितच त्यांना जगण्याची प्रेरणा देत असतं. बिलकुल. त्यामुळे नवरसांमध्ये श्रोते हो, शृंगार आणि हास्य हे दोन्हीही आनंदाचे, आपल्या स्वतःला सुद्धा आनंद देणारे आणि आपल्याबरोबर इतरांना सुद्धा आनंद देणारे असे रस आपण बघितले. तिसऱ्या रसाकडे जाताना आपण आता येतो आहोत करुण रसाकडे. आपण जो सुरुवातीला एक मुद्दा म्हटला विराज की संतुलन हवं, बरोबर. तर आता या दोन रसांनंतर हा करुण रस येतो आहे. कारुण्य म्हणजे काय आहे नेमकं, तर हे खूप वेगवेगळ्या पातळ्यांवर आहे. जसं शृंगार म्हटलं आपण तर एक तो शृंगार फोकस्ड आहे की हा शृंगार आहे, हे हास्य आहे, पण करुणेला अनेक पदर आहेत आणि ते फार फार विलोभनीय सुद्धा आहे. अतिशय. आणि जेव्हा आपण या भावनांकडे, आपल्याला जाणवणाऱ्या ह्या सगळ्या भावनांकडे आपण जेव्हा त्रयस्थ दृष्टीने पाहतो, त्यावेळेला आपल्याला त्याची मजा एक कळायला लागते. तू आता म्हणालीस तसे की अनेक पदर आपल्याला जेव्हा दिसायला लागतात, काय अनुभवल्यानंतर आपल्याला काय वाटतं हे आपण जेव्हा आपणच आपल्याकडे पाहतो त्यावेळेला जगण्याचा एक नवा दृष्टिकोन म्हणा आपल्याला मिळतो, जो आपण इतरांनाही देऊ शकतो. ह्याच्यामध्ये विवेक सगळ्यात कामी येतो असं म्हणायला हरकत नाही. आपण कुठल्या गोष्टीवरती हसतो, कुठल्या गोष्टीमुळे आपल्याला दुःख होतं किंवा वेदना होतात किंवा डोळ्यातनं टचकन पाणी येतं,
किंवा कधी कधी आपण शांत सुद्धा होतो. हा सुद्धा एक करुण रसाचाच एक भाग आहे असं वाटतं. शांत रस आपण नंतर पाहणार आहोत. परंतु एखादी दुर्दैवी घटना घडली किंवा एखाद्या प्रिय व्यक्तीचा वियोग आपल्याला झाला किंवा एखाद्या गोष्टीमध्ये आपल्याला अपयश आलं तर आपल्याला दुःख होतं. हे सगळं करुण रसात मोडतं आणि अशा आपण दिवसभरामध्ये अनेक भावना अनुभवत असतो. कारण की जर आपल्या मनाविरुद्ध झालं की लगेच आपला पापड मोडत असतो. त्याला कारुण्य म्हणता येणार नाही खरं. कारुण्य म्हणायचं झालं ना इथे, जसं तू आता म्हणालास बघ, हे ह्याला जोडून घेता येईल ती गोष्ट की आत्ताच्या पण पिढीसाठी लहान सहान गोष्टींनी मन मोडलं जाणं, तर तिथे ते होणारं दुःख स्वाभाविक आहे अर्थातच, पण त्याला जास्त महत्व न देता या हास्ययोगाचा किंवा हास्यरसाचा आपण तिथे वापर करून घ्यायला हवा. पण आजूबाजूच्या परिस्थितीबद्दल वाटणारं कारुण्य, जे वाटलं आपल्या संतांना, जे वाटतं समाजामध्ये खूप कळकळीने काहीतरी चांगलं करू पाहणाऱ्या व्यक्तींना, त्यांच्या कारुण्याची जी पातळी आहे ना, ती गाठता यायला पाहिजे. म्हणूनच कारुण्य या शब्दातूनच करुणा हा शब्द जन्माला आलेला आहे. किती छान. याच्यातूनच एकमेकांविषयी वाटणारी दया असेल, माया असेल किंवा त्यांच्याविषयी वाटणारी सहानुभूती असेल, ह्या सगळ्या भावांचा जन्म होतो. संवेदना किती आहे एखाद्या माणसामध्ये हे बघायचं झालं ना, तर आता बघ हास्ययोगाचं म्हटलं आपण, तर हसायला पटकन येतं रे आपल्याला, म्हणजे त्याला काही वेळ नाही लागत. पण एखादी अप्रिय गोष्ट झालेली आहे समोर, माझ्याशी निगडीत नाही, इतरांच्या बाबतीत झाली आहे, मग ती संवेदना माझ्यामध्ये कशी आणि किती पातळीवर जागृत होतीये यावर मला वाटतं की माझं माणूस पण मला जोखता येतं आणि इतरांना सुद्धा ते जोखता येतं. श्रोते हो, या नवरसांबद्दल आपण बोलतो आहोत नवधारा या नवरात्र विशेष कार्यक्रमामध्ये. ह्या 9 दिवसांच्या निमित्ताने 9 असे पैलू कुठल्या कुठल्या विषयाला आहेत हे आम्ही निवडलेले आहेत आणि त्याबद्दल आपण बोलतो आहोत आणि शोधण्याचाही खरं तर प्रयत्न करतो. बिलकुल. सो नवरस हा आजचा विषय आहे आणि त्याच्यामध्ये आपण शृंगार, हास्य आणि करुण रसाविषयी बोललेलो आहोत. आता पुढचा रस आहे तो म्हणजे रौद्र रस. हा रस म्हणजे काय, तर क्रोध, राग ही जी काही मानवी आदिम भावना आहे, तर त्याचं प्रतिनिधित्व करणारा हा रौद्र रस आहे. तर यामध्ये कोणावरती अन्याय झाला असेल किंवा तुमचा अपमान कोणी केला असेल किंवा कोणाविषयी तुम्हाला तिरस्कार वाटत असेल किंवा एखादी गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे नाही घडली, ती का घडली नाही म्हणून तुम्हाला आलेला राग असेल, अशा अनेक छटा, तू जसं करुण रसाच्या छटा सांगितल्यास तशा ह्या रौद्र रसामध्ये सुद्धा अनेक छटा मोडतात. आणि त्याची लक्षणं फक्त मनातच उमटत नाहीत, तर त्याची लक्षणं तुमच्या शरीरावर सुद्धा उमटत असतात. अगदी. डोळे तांबडे भडक होतात, आपण थरथरायला लागतो, आपले ओठ थरथरतात, आपल्याला घाम येतो, कानशिलं गरम होतात, असे अनेक गोष्टी आपल्याला याच्यातून दिसतात आणि याचे प्रसंग सुद्धा वेगवेगळे आपल्या आयुष्यात घडत असतात. बिलकुल. निसर्गाने रौद्र रूप धारण केलं हे आपण अगदी सहज म्हणतो. तू आता म्हणालास ना की अन्याय होतोय एखाद्यावरती, तर स्वतःवर पण अन्याय झाल्यावर आपण ते रौद्र रूप धारण करतो. जसं आपण निसर्गाच्या बाबतीत म्हणतो, तो निसर्ग रौद्र रूप धारण करतो, त्याला कारणीभूत कोण आहे बरं हे आपण मागे विचारतो का? त्यामुळे ज्या गोष्टी समाजहिताच्या विरुद्ध होत आहेत असं आपल्याला जाणवत असेल आजूबाजूला, अनेक गोष्टी आहेत श्रोते हो आता, तर काही गोष्टी समजावून सुटतात, पण काही गोष्टींसाठी तुम्हाला हे रौद्र रूप धारण करणं, हा रौद्र रस सुद्धा पूर्णपणे आपण अंगीकारणं हे समाजाच्याच हिताच्या दृष्टीने अत्यंत गरजेचं असतं. आणि यालाच जोडून एक मुद्दा असा सांगावा असा वाटतो की काळाच्या कसोटीप्रमाणे या रसांना आपण जोखलं पाहिजे, आपण त्याची कसोटी पाहायला पाहिजे. आणि यामध्ये रौद्र रूप आत्ताच्या काळामध्ये जर का तुम्ही म्हणालात की जसं तू आता म्हणालीस की रौद्र रूप कधी कधी धारण करावं लागतं म्हणून तुम्ही उद्या अणुयुद्ध छेडू शकत नाही. तसं केलं तर सगळ्या अख्ख्या मानवजाती सहित सगळ्या निसर्गाचा, पर्यावरणाचा, सगळ्या जीवांचा संहार होणार आहे आणि ते कोणालाच परवडणारं नाही. अगदी. आता डीजे लागला की असं वाटतं की डीजेच रौद्र रूप धारण करून आपल्या अंगावर नाचतोय की काय, इतकी त्याची भीषणता असते. बरोबर. त्या केसेसमध्ये आपण समाज म्हणून किती रौद्र रूप धारण करणं अपेक्षित आहे याचा विचार आपण प्रत्येकाने करायला हवा. रौद्र रस श्रोते हो, खरं तर प्रगट करण्याची वेळ कमी यावी आपल्या आयुष्यामध्ये असं आपण नक्कीच इथे प्रार्थना करू शकतो. पण त्याच्यानंतरचा जो रस आहे वीर रस, तो मात्र पुन्हा एकदा समाज उभारणीसाठी आणि आपलं स्वतःचं व्यक्तिमत्व सुद्धा
सशक्त घडवण्यासाठी अत्यंत गरजेचा आहे. या रसाबद्दल आपण बोलणार आहोतच श्रोते हो. ऐकत रहा नवधारा हा आपला नवरात्र विशेष कार्यक्रम. जेजुरी समपुण्यक्षेत्र ह्या नाही धरणीवरी, अन तिथ नांदतो सदानंद हर उंच डोंगरी गडावरी. यळकोट यळकोट जेजुरीच्या खंडेराया जागराला या, वाईचा तू गणराया जागराला या, पसरणीच्या भैरी देवा जागराला या, जेजुरी गडा वाज चौगडा पुन्हा धरती ही पलीकड गड जेजुरी अलीकड. रूप दाऊन बानू गेली स्वारी देवाची येडी झाली, बानूबाईचं याड लागलं मल्हारी देव मल्हारी हा, इसरून गेलाय कुण्या गावाला भंडारी देव मल्हारी. येळकोट बोलती हो नित काय भंडारा उधळीती, 9 लाख पायरी गडाला हो चिरा जोडीला खडकाला हा, बोला हो तुम्ही बोला, आव बोला हो तुम्ही बोला, भंडारा वाहू देवाला हो मल्हारी रायाला, मल्हारी मल्हारी माझा कैवारी देव मल्हारी हा, गळा घाली तो भंडारी देव मल्हारी हा, मल्हारी मार्तंड हे मल्हारी मार्तंड, हे मल्हारी मार्तंड, हे मल्हारी मार्तंड. श्रोते हो, नवधारा या कार्यक्रमात या गीतानंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आपण 4 रसांबद्दल आत्तापर्यंत बोललो आणि 5वा रस म्हणजे माधुरीने मगाशी सांगितलं त्याप्रमाणे वीररस. आपल्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये अनेकांनी आपल्या आजी आजोबांनी हा रस अनुभवला असेल. ते एक वेड म्हणा किंवा ती एक शक्ती संचारली होती सगळ्यांच्या अंगामध्ये आणि तो एक शौर्य रस सगळ्यांमध्ये जागृत झाला होता. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचं स्वराज्य हा एक त्याचा सगळ्यात परमोच्च बिंदू आपल्याला म्हणता येईल. नक्कीच नक्कीच. हे जे रस आहेत हे कुठे कुठे कसे कसे वापरायचे आणि कुठे कुठे प्लेस करायचे, चित्रपटांमध्ये म्हणा किंवा मालिकांमध्ये म्हणा आपण पाहिलं असेल की त्या त्या खाचांमध्ये त्या त्या आकाराचे दगड म्हणा किंवा त्या त्या आकाराच्या वस्तू म्हणा त्या ठेवल्याशिवाय तो दरवाजा उघडत नाही. बरोबर की नाही? तसे ह्या रसांचे विविध कप्पे आहेत किंवा त्यांचे विविध आकारांचे ठरलेल्या जागा आहेत त्या तिथेच वापरायच्या. तुम्हाला शांतरसाच्या जागी रौद्र वापरून चालणार नाही, बिभत्साच्या जागी भयानक वापरून चालणार नाही. त्यामुळे तरच आपल्या जो काही सुखी आयुष्याचा मार्ग आहे किंवा दरवाजा आहे तो उघडणार आहे जर हे सगळं वेगवेगळ्या ठिकाणी प्लेस केलेल्या ठिकाणीच तिथे तुम्ही ठेवलं तर. बिलकुल. हा वीररस जो आहे श्रोते हो तो आपल्यामध्ये अंगभूत आहे. आपण भारत देशामध्ये जन्माला आलेलो आहोत आणि आपल्या संस्कृतीने सांगितलेलं आहे पुन्हा एकदा इथे की जिथे जिथे अन्याय होतोय स्वतःवर किंवा इतरांवर तिथे आपण शांतपणे किंवा चुकीचा संयम बाळगून गप्प बसता कामा नये. तिथे आपण उठाव केलाच पाहिजे. अशा वेळेला आताही कुठे जसं आपण रौद्र रूपाच्या बाबतीत म्हटलं आताही कुठे जर तुमची गरज वाटते आहे जिथे तुम्ही समोरचा अन्याय थांबवू शकणार आहात तिथे हा वीररस सुद्धा तुमच्या अंगामध्ये संचारलाच पाहिजे. नक्कीच. आणि त्यासाठी सगळ्यात जास्त महत्वाची गोष्ट आपल्या अंगी असायला पाहिजे ती म्हणजे धैर्य आणि आत्मविश्वास. स्वतःवरचा विश्वास असल्याशिवाय आपल्या अंगी शौर्य प्रकटू शकत नाही. त्यामुळे शौर्याचा सुद्धा जबाबदारीने वापर आपण करायला हवा आणि आवश्यक तिथे करायला हवा. नक्कीच. यानंतरचा रस आहे तो म्हणजे भयानक रस. अनेक हॉरर मूवीज आपण पाहत असतो, आपल्याला सरकन काटा येतो अंगावरती किंवा आपण साधं
कोणीतरी आपण बाहेरून आलोय आणि घरातलं कोणीतरी लहान मुलगा असेल किंवा मुलगी असेल, दाराच्या मागे उभं राहून आपल्याला एकदम भॉ असं करतो आणि आपण दचकतो. खरंय. हे दचकणं म्हणजे सुद्धा आपल्याला वाटणारी क्षणिक का होईना पण भीती आहे. बिलकुल. आणि भीती ही मानवी स्वभावामधली सगळ्यात महत्वाची भावना आहे. अगदी, अगदी. ती जर का भीती आपल्या आयुष्यात नसती तर आपण आज माणूसच नसतो, अस्तित्वच राहिलं नसतं. इतक्या खूप वेगवेगळ्या गोष्टी, जसं म्हणतो की आग आहे, खरंय, पाणी आहे किंवा उंची आहे, बरोबर, या सगळ्याची नैसर्गिक भीती वाटतेय. असते. म्हणजे काय बनवलंय ना त्याने, खरं. असं आणि वाटतं. प्रत्येक सजीवाला असते, प्रत्येक सजीवाला असते. इव्हन झाडांना सुद्धा असते. नवीन संशोधनानुसार आफ्रिकेमध्ये असं संशोधन करण्यात आलं की जिराफ काटेरी झुडपं खातात, तर ती झुडपं खात असताना ती पानं त्याला कडू लागत नाहीत, पण एका झाडाची पानं खात असताना त्या झाडामध्ये अशी केमिकल रिॲक्शन होते की त्याद्वारे तो पानांमधून गंध विशिष्ट प्रकारचा हवेत सोडतो आणि वाऱ्याची जी दिशा असेल त्या दिशेला गेल्यानंतर तो गंध दुसऱ्या झाडांपर्यंत पोहोचून असा सिग्नल देतो की प्राणी धाड घालायला आलेले आहेत. आणि मग त्यांच्यामध्ये ती रिॲक्शन होऊन पानं कडवट होतात. त्यामुळे ही भीती सुद्धा, एक्झॅक्टली, अकेशिया म्हणजे काटेरी झुडपं. बरं. तर ती झुडपं सुद्धा स्वतःचा जीव वाचवण्यासाठी हे मेकॅनिझम वापरतात. त्यामुळे प्रत्येक सजीवाला, ज्याला भावना आहेत म्हणा किंवा स्वतःची संस्था कार्यरत आहे, अशा प्रत्येकाला भीती ही असतेच. क्या बात आहे. सो हा भयानक रस सुद्धा आपल्याला कधी कधी, जसं तू म्हणालास की रंजन जेव्हा भाग असतो की आपण चित्रपट बघतो किंवा, तर तो हवाहवासाही वाटतो. बरोबर, हवाहवासा वाटतो ना. आपण लहानपणी अनुभवलेले असतात भूताच्या गोष्टी, आपला सगळ्यात जास्त आवडीचा गोष्ट असते. बरोबर. त्यामुळे भयानक रसाचं सुद्धा एक छान वेगळंच त्याचा सुद्धा कोपरा आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये असतो. या नवरसांमध्ये पुढचा जो रस आहे तो म्हणजे बिभत्स रस. बिभत्स रस हा खरंच अप्रिय असाच रस आहे. म्हणजे एक कादंबरीचं मला इथे उदाहरण चटकन आठवलं. अतिशय प्रथितयश लेखक आणि कवी आणि तितकेच प्रथितयश संपादक आणि लेखक, मी मुद्दाम इथे नावं सांगत नाही, पण असं उदाहरण आपल्याकडे अगदी काही दशकांपूर्वी होऊन गेलंय की त्या लेखकांनी त्यांनी अनुभवलेल्या किंवा त्यांनी आजूबाजूला बघितलेल्या लोकांच्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टींचं एका कादंबरीमधून इतक्या बिभत्स रसामध्ये वर्णन केलेलं होतं की त्या संपादक महाशयांनी त्यांच्या वृत्तपत्रामध्ये त्या कादंबरीविषयी सांगताना असं म्हटलंय की एखाद्या नव्या माणसाने किंवा एखाद्या व्यक्तीने जर का ही कादंबरी वाचली तर त्याला ओकारी येईल, म्हणजे किळस येईल आणि ह्या कवीला जगण्याचाच अधिकार नाही, इतक्या पातळीपर्यंत त्या संपादकांनी त्या वृत्तपत्रामध्ये लिहिलं होतं. यातून काय प्रतीत होतं की हा जो बिभत्स रस आहे हा कोणालाच मुळात आपल्या आजूबाजूला नकोसा असतो. साध्या पालीकडे आपण जरी पाहिलं तरी अनेकांना किळस येते, घृणा वाटते. आणि हीच गोष्ट समाजामधल्या अनेक व्यक्तींच्या बाबतीत सुद्धा आपल्याला दुर्दैवाने गेली अनेक शतकं बघायला मिळते. किंवा माणसांमध्ये जी युद्ध छेडली जातात त्याच्यामधून जो नरसंहार होतो, ती छिन्न विछिन्न पडलेले सगळे देह पाहून सुद्धा जी घृणा उत्पन्न होते, तर ह्या सगळ्या भावनेला आपल्याला बिभत्स रस असं म्हणता येईल. या पुढचा जो रस आहे तो म्हणजे, तो मला फार आवडणार आहे. बिलकुल अद्भुत. खरंच आहे. आपल्याला जेव्हा आश्चर्य वाटतं, अचंबा वाटतो किंवा तोंडाचा आव असतो, डोळे विस्फारले जातात. किती छान. मला शाळेमध्ये आपण शिकलेल्या रसांच्या व्याख्या आठवल्या की अद्भुत म्हणजे काय, तर हे असं सगळं आहे. पण मला एक श्रोत्यांना प्रश्न विचारावासा वाटतो की खरंच अद्भुत आपल्याला रोज आपण अनुभवतो का? आपल्याला काही वाटतं का किंवा मुळातच आपल्याला मनातून उत्पन्न होतं का असं की अद्भुत आहे? का नाही वाटत? कारण आपण सर्वज्ञानी झालेलो आहोत. मला सगळंच येतंय, मला हे सगळं माहितीच आहे. त्यामुळे आपल्याला अप्रूप वाटणाऱ्या गोष्टीच मुळात कमी झाल्यात. पु ल देशपांडेंच्या शब्दात सांगायचं तर बोगदा आल्यानंतर जी अनामिक हुरहुर वाटायची किंवा आपण अगदी खिडकी बाहेर डोकं काढून जे ओरडायचो, अरे बोगदा आला किंवा अंधार पडला, छोट्या 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 गोष्टींमध्ये जे आपल्याला अप्रूप वाटतं, जे कुतूहल माणसाचं जागरूक असतं, जे माणूस असण्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे, जी मूळ गरज आहे माणूस असण्याची,
तर ती आपली आहे का हे एकदा आपण तपासून पाहायला पाहिजे. त्यातून अद्भुत रसाची निर्मिती होते. बिलकुल. पण ही आता मला गंमत वाटली हे सांगताना, की आता ना जेव्हा AI आलेला आहे तेव्हा हे जे अद्भुत वाटणं आहे ना त्याचा प्रकार म्हणजे बदललेला आहे. तू इथं किती छान निरागस उदाहरण दिलं, की आधी बोगदा आला तर आपल्याला असं वाटायचं की हा कसं काय, आणि अंधारच होतो आणि मग उजेडच होतो. तसं त्या AIच्या बाबतीमध्ये आत्ताच्या या पिढीचं अरे आपलं होतंय तर निश्चित. आणि आपल्या आधीच्या पिढीचं होणार आहे. नक्कीच. पण याच्यानंतर बघ आपली जी लहान मुलांची पिढी आहे आत्ताची, त्यांना AI म्हणजे त्यांच्या पॉकेटमध्ये असल्यासारखं आहे. त्यांना अद्भुत काय वाटेल आता ही खूप पुढची गोष्ट झाली. पण आता तू म्हणालास ना तर मला तरी ते फार सगळं अद्भुत वाटतं निश्चितपणे. कारण की मानवी कल्पनेच्या खूप पलीकडच्या गोष्टी आता रोजच्या आपल्या जगण्यामध्ये येणार आहेत. अगदी. आणि त्या स्वीकारण्या वाचून किंवा त्या वापरण्या वाचून आपल्याकडे गत्यंतर नाहीये. तुम्ही वेगळे पडूच शकणार नाही आहात. म्हणजे पूर्वी कसं की मला नाही तंत्रज्ञान वापरायचं, किंवा आत्ताच आपल्या अगदी जवळ राहणाऱ्या वनस्पती शास्त्रज्ञ डॉक्टर हेमा साने यांचं निधन झालं. त्यांनी गेल्या कैक वर्षांमध्ये वीज वापरलीच नव्हती, त्या कंदिलाच्या प्रकाशामध्ये अभ्यास केला, 30 पुस्तकं लिहिली. तर असं आपण आता जगू शकणार नाही आहोत. आपल्याला अलिप्त राहून चालणार पण नाहीये. त्याचा प्रत्यक्ष भाग तुम्हाला व्हायचं नसलं तरी सुद्धा इच्छेने किंवा अनिच्छेने तुम्हाला त्याचा भाग व्हावंच लागणार आहे. त्या वाहत्या प्रवाहामध्ये तुम्हाला जावंच लागणार आहे. पण मला एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते, जे अजून काही काळ टिकेल अशी मला आशा वाटते, ते म्हणजे आपल्या आजूबाजूचा निसर्ग. निसर्गामध्ये घडणाऱ्या असंख्य गोष्टी अशा आहेत, किंवा अवकाशात घडणाऱ्या अशा असंख्य गोष्टी आहेत ज्याच्या मानवाला त्याच्या उत्पत्तीपासून किंवा समज आल्यापासून अचंबा वाटत आलेला आहे. खरं, आणि तो वाटत राहणार आहे. कारण की आपल्याला अनेक शास्त्रज्ञ ओरडून सांगतात की आपल्याला अजूनही 1% कळलेला आहे, किंवा 1% तरी कळलंय की नाही माहिती नाही. अशा खूप गोष्टी आहेत ज्या आपल्याला जाणून घ्यायच्या, समजून घ्यायच्या आहेत. पण हा रस असला ना श्रोते हो, कारण जसं आपण तू म्हणालास तसं ते कुतूहल वाटणं, जिज्ञासा वाटणं, जिथे जिथे जिज्ञासा आहे ना तिथे तिथे हा अद्भुत रस आपल्याला नक्कीच दर्शन देणार आहे. कारण जेव्हा ती जिज्ञासा शमणार आहे तेव्हा तुम्हाला नवं काहीतरी, अद्भुत काहीतरी गवसणार आहे. ही जिज्ञासा आपण मोठ्या मोठ्या गोष्टींची ठेवूया. आकाशाचा थांग लावायचा असो किंवा सागराचा खाली तळ शोधायचा असो, ही जिज्ञासा आपल्या मनामध्ये असेल ना तोपर्यंत अद्भुत रस मात्र आपल्या मनामध्ये, आपल्या व्यक्तिमत्वामध्ये दडून राहिलेला असणार आहे. त्याची जर प्रचिती घ्यायची असेल तर असे प्रश्न विचारत राहा आभाळाकडे बघून. खरंय. आणि हे सगळे रस आता आपण अनुभवल्यानंतर आपल्याला जो वाटणारा भाव असतो तो म्हणजे शांत भाव असतो. 9वा आणि शेवटचा या रसमालेतला शेवटचा रस म्हणजे शांत रस, आणि तो सगळ्यात जास्त महत्वाचा आहे. शृंगार रस हा रसांचा राजा असला तरी सुद्धा शांत रस हा प्रधान आहे, आणि प्रधानाशिवाय राज्य चालत नाही हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळे या प्रधानाला धरून जर का आपण ठेवलं तर आपलं आयुष्य सुकर होणार आहे. आपल्या अध्यात्मामध्ये हे कायमच सांगितलेलं जातं की ज्याला कळतं तो शांत होतो. खरं, ते शांत राहणं किंवा शांत होणं हे फार महत्वाचं आहे, आणि त्याची सुरुवात आपण शांत जाणीवपूर्वक राहण्यातून होते. मग तुम्ही आपोआप शांत होत राहता. किती छान. श्रोते हो, या नवरसांच्या बद्दल गप्पा मारत असताना जेव्हा जेव्हा या रसांबद्दल आम्ही तुमच्याबरोबर बोलत होतो तेव्हा तेव्हा त्या रसांच्या अनुषंगाने आपण काही उदाहरणं दिली. आपण आपलाच जर निरीक्षण केलं तर त्या रसानुसार भावसुद्धा आपल्या मनामध्ये उत्पन्न झाले, आणि ऐकताना अर्थातच तुमच्यासुद्धा ते झाले असणार आहेत. मानवी संवेदनांचं हे खूप छान, खूप तरल, खूप नाजूक असं प्रगटीकरण आहे असं मला वाटतं. हे सगळं भरभरून उपभोगायचं आहे, कारण जन्म उपभोगासाठी झालेला आहे. पण सगळ्यात पहिल्यांदा पुन्हा जे सांगितलं ते म्हणजे विवेकाने हे सगळं उपभोगायचं आहे. तर हे सगळे रस आपल्याला आनंद देणार आहेत. अगदी. नवधारा हा नवरात्र विशेष कार्यक्रम आपण या 9 दिवसांमध्ये ऐकणार आहोत, आणि 9 वेगवेगळे विषय या निमित्ताने आम्हाला सुद्धा त्यांचं चिंतन करता येणार आहे आणि तुम्हाला सुद्धा ते ऐकता येणार आहेत. त्यामुळे दररोज सकाळी 10 वाजता नवधारा हा नवरात्र विशेष कार्यक्रम नक्की ऐकत राहा. आजच्या या भागामधून मात्र मी माधुरी आणि माझ्यासोबत विराज, आम्ही दोघेही आपला इथेच निरोप घेतो आहोत. भेटूया नवधारा मालिकेच्या उद्याच्या नव्या भागात. तोपर्यंत नमस्कार.